जर तुमच्या आयुष्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून काहीच ठीक होत नाहीये, पैसा येतो आणि निघून जातो, मेहनत करता पण प्रगती होत नाही, घरात बरकत राहत नाही, तर भगवान विष्णूंनी तुम्हाला या व्हिडिओपर्यंत आणले। कारण 27 फेब्रुवारी 2026 रोजी येतेय आमलकी एकादशी, आणि या एकादशीत एक अशी शक्ती आहे जी तुमच्या घरातील दारिद्र्य मुळापासून उखडून टाकू शकते। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त, व्रतकथा, संपूर्ण पूजा विधी आणि एक गुप्त उपाय जो मी फक्त त्यांनाच सांगते जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात। तर आत्ताच मराठी लाईफ गाईडला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल दाबा आणि सुरुवात करूया। आधी बोलूया तिथीबद्दल। 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार, फाल्गुन शुक्र पक्षातील आमलकी एकादशी। शास्त्रात लिहिलंय या एका दिवसाचं व्रत 1000 गोदाना एवढं पुण्य देतं। विचार करा जरा, एक दिवस आणि 1000 पट फळ। आमलकी म्हणजे आवळा। पुराणांमध्ये लिहिलंय की जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीची निर्मिती केली त्याच वेळी आवळ्याच्या वृक्षाचीही उत्पत्ती झाली। म्हणूनच या दिवशी आवळ्याची पूजा म्हणजे साक्षात श्री हरींची पूजा। आणि एक खास गोष्ट, काशीमध्ये या दिवशी रंगभरी एकादशी साजरी केली जाते। भगवान विश्वनाथांसोबत भक्त गुलाल खेळतात। होळीचा उत्सव इथूनच सुरू होतो। किती सुंदर आहे ना? तुम्ही यावेळी व्रत ठेवणार आहात का? खाली कमेंट करा, जय श्री हरी। बघूया किती मराठी लाईफ गाईड कुटुंबाचे सदस्य यावेळी व्रत करणार आहेत। आता बोलूया योग्य पूजा विधीबद्दल। नीट ऐका, एकही स्टेप चुकवू नका। स्टेप 1, ब्रह्ममुहूर्त स्नान। सूर्योदयापूर्वी उठा, अंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस किंवा चूर्ण मिसळा। हे फक्त शरीरालाच नाही तर तुमच्या आभा मंडलालाही शुद्ध करतं। स्टेप 2, संकल्प। भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा, हातात जल घ्या आणि व्रताचा संकल्प करा सच्च्या मनाने। स्टेप 3, आवळ्याच्या वृक्षाची पूजा। झाडाच्या मुळाशी दूध मिसळलेलं पाणी अर्पण करा, धूप दीप लावा, रोळी, अक्षता, फुलं आणि विशेषतः आवळ्याचं फळ अर्पण करा। स्टेप 4, परिक्रमा। 7 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घाला। प्रत्येक पावलावर जपा ओम नमो भगवते वासुदेवाय। जर घराजवळ आवळ्याचं झाड नाही, काळजी करू नका, घरात आवळ्याचं फळ भगवानाच्या चरणी ठेवून पूजा करा। भावना हाच सर्वात मोठा मंत्र आहे। आणि आता ऐका ती कथा जी तुम्हाला थरारून सोडेल। प्राचीन काळी एक धर्मात्मा राजा होते, चित्रसेन। त्यांच्या राज्यात लहान थोर सगळे एकादशीचं व्रत करायचे। एके दिवशी राजा शिकारीसाठी निघाले आणि घनदाट जंगलात हरवले। अचानक चारी बाजूंनी भयंकर राक्षस प्रकट झाले। हल्ले सुरू झाले, बाण सुटले, भाले फेकले गेले। पण जसं जसं प्रत्येक शस्त्र राजाला स्पर्श करायचं ते फुलात रूपांतरित व्हायचं। राक्षस चकित, राजा चकित। तेवढ्यात राजाच्या शरीरातून एक दिव्य तेज प्रकट झालं आणि क्षणार्धात सगळे राक्षस भस्म झाले। राजाने विचारलं, हा चमत्कार कुणाचा होता? आणि आकाशातून आवाज आला, हे राजन, हा तुमच्या आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे। तुमच्या पुण्याने तुमचं रक्षण केलं। एकादशीचं व्रत फक्त पोट रिकामं ठेवणं नाही, हे एक कवच आहे आत्म्याचं, आणि हे कवच सर्वात कठीण वेळीही तुमचं रक्षण करतं। आणि आता तो क्षण ज्याची तुम्ही वाट बघत होता। 3 उपाय जे या एकादशीला तुमच्यासाठी जीवन बदलणारा दिवस बनवू शकतात। धन उपाय। संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा, 108 वेळा जपा ओम नमो भगवते वासुदेवाय। जप झाल्यावर डोळे मिटा आणि भगवानाकडे तुमची मनोकामना स्पष्ट शब्दात सांगा, कुठलाही संकोच न ठेवता। आरोग्य उपाय। या दिवशी आवळा खा, एखाद्या गरजूला आवळा दान द्या, बदल्यात जे मिळेल ते 1000 पट असेल। सौभाग्य उपाय। विवाहित महिलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळा गुलाल अर्पण करावा। आणि आता गुप्त उपाय। एका स्वच्छ पिवळ्या कपड्यात ठेवा 1 आवळा प्लस 5 हळदीच्या गाठी आणि 1 रुपयाचं नाणं। हे बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पूजेच्या जागी ठेवा। मान्यता आहे यामुळे त्या घरात मा लक्ष्मीचा स्थायी वास होतो। हा उपाय केवळ मराठी लाईफ गाईड कुटुंबासाठी आहे। याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या घरच्यांना पाठवा। 27 फेब्रुवारी 2026 फक्त एक तारीख नाही, हे तुमच्यासाठी एक द्वार आहे, भगवान विष्णूंच्या कृपेचं द्वार। फक्त एक अट आहे, सच्च मन, बाकी सगळं विष्णू भगवान सांभाळतील। जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर एक काम करा, आता लाईक करा,
शेअर करा अशा एखाद्या माणसासोबत ज्याला या एकादशीची गरज आहे आणि खाली कमेंट करा जय श्रीहरी. हे मराठी लाईफ गाईड आहे जिथे प्रत्येक व्हिडिओ एक ब्लेसिंग आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी.